हॅलो मैत्रिणींनो, स्टिचन हॉबीचरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण पाठीमागे जे व्हिडिओ बघितला होता की वन टक्स ब्लाऊजची कटिंग, आपली जी ब्लाऊज डिझायनिंग कोर्सची जी सिरीज चालू आहे त्याच्यासाठी आपण जे पुढचा स्टेप आहे ती बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले जे कोणी नवीन असेल त्यांना काही म्हणजे लक्षात येत नसेल तर त्यांनी मागचे आपले जे व्हिडिओ आहे ब्लाऊज डिझायनिंग कोर्सची सिरीज आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये आपण माप कसं घ्यायचं, वन टक्सचं ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आहे, वन टक्सची ब्लाऊजची जी कटिंग आहे ती पण दाखवलेली आहे. आणि त्या दिवशी व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्लीव्ज दाखवलेल्या नाही आहे. तशा पण स्लीव्ज थोड्याशा एक परफेक्ट जे आहे ब्लाऊजचं, जेवढं आपलं कटोरी ब्लाऊजमध्ये टक्स देणं, कटोरी धरणं, सगळं काही व्यवस्थित पाहिजे त्या पद्धतीनं आपल्या स्लीव्ज पण व्यवस्थित असल्या पाहिजे. त्याच्यामुळे हे पण तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे शिकून घ्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये स्पेशल तुम्हाला फक्त स्लीव्जच दाखवणार आहे की तुम्हाला स्लीव्ज कशा बनवायच्या आहे. तर चला आपण बघूया हा व्हिडिओ याच्यामध्ये की स्लीव्ज कशा बनवायच्या. सगळ्यात पहिले तर तुम्हाला स्लीव्जचं माप पाहिजे. तर त्याच्या मी चला मागच्या याच्यामध्ये दाखवलेलं होतं तुम्हाला स्लीव्जचं माप कसं काढायचं आहे. तरी पण प्रत्येक वेळेस सगळेजण मागे जाऊन बघतील किंवा सगळ्यांनाच माहिती आपण मागच्या वेळेस माप कसं घेतलं होतं, अशातलं तर काही विषय नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला या पण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्हाला स्लीव्जचं माप कसं घ्यायचं आहे आणि कसं काढायचं आहे. तर सगळ्यात पहिले माझ्याकडे हे जे ब्लाऊज होतं मेजरमेंटला आलेलं तर मी तेच घेते आहे. तर एक तर व्यवस्थित स्लीव्ज करून घ्यायची आपल्याला सरळ भाग, आणि त्याच्यानंतर हा जो फोड भाग असतो आपल्याला शोल्डरपासून इकडे, तर शोल्डरपासून इकडे आपल्याला मोजायचं आहे. आता ही जी शिलाई आहे शोल्डरची मी तिथून मोजणार आहे. हे बघा शोल्डरची शिलाई इकडे आहे, जी बाहीची लावलेली आहे, बाहीची आणि शोल्डरची शिलाई. तर मी ती शिलाई शोल्डर सोडून बाही इकडे मोजणार आहे. हे बघा इथून असं. तर आपली स्लीव्ज आहे 6 एकदम डॉट आपली स्लीव्ज आहे 6 इंच आपल्या स्लीव्जचं मेजरमेंट आहे. तर आपल्याला 6 इंचाची स्लीव्ज बनवायची आहे. आता मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये व्हिडिओमध्ये चार्ट पण दाखवणार आहे की स्लीव्जनुसार आपली म्हणजे जी स्लीव्जचं आपण चेस्ट घेतलेली आहे चेस्टनुसार आर्म होल किती टाकायचा आणि आर्म होलनुसार आपल्याला स्लीव्जची घडी किती टाकायची हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल. तर सध्या ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला की तुम्हाला आर्म होल कसा टाकायचा. आता भरपूर जणांना कन्फ्यूज होतं, काहींची स्लीव्ज कमी पडते, काहींना स्लीव्ज पुरतच नाही. त्यावेळेस तुम्हाला जर खूपच कन्फ्युजन होत असेल, तुमच्याकडे चार्ट पण नसेल आणि खूप कन्फ्यूज होत असेल, तर ज्यावेळेस तुम्ही ही स्लीव्ज मोजली, ज्या पद्धतीने ही स्लीव्ज मोजली त्या पद्धतीने तुम्हाला आर्म होलचं जे ही आहे ही पण मोजायचे आहे. तर हे बघा आपण या पद्धतीने एक सोपी ट्रिक आहे, तुम्ही या पद्धतीनेही मोजू शकता. तर हे आपण ब्लाऊज उलटं करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता ही आपण ही घडी मोजून घेऊया की जेणे काय होतं की तुम्हाला घडी टाकण्यात सोपं जातं. तर ही आहे 10ची घडी. त्याची जी फिटिंग आहे ती आहे 9 इंचापर्यंत आणि 10.5ची घडी आहे, 9 इंचापर्यंत फिटिंग आहे आणि 1.5 इंच ही मार्जिन आहे. तर आपण काय करणार आहोत की आपण ही जी घडी आहे 9ची फिटिंग, तर आपण 9 इंचापर्यंत टाकून घेऊ. आता तुम्ही म्हणणार की हे 1.5 इंच तर एक्स्ट्रा आहे, तर कशासाठी. तर आपण जी स्लीव्ज बनवणार आहोत तर स्लीव्जला आपण शेप देतो, जो आपण शेप देतो कर्व शेपचा, तर त्याच्या शेपमध्ये स्लीव्ज वाढवल्या जाते. मी ते तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये म्हणजे हे याच्यावर टाकताना दाखवतेच की कसं वाढवलं जातं. तर तेव्हा तुम्ही काय करणार, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, कन्फ्यूज न होता 9ची टाकायची आहे घडी. जर खूपच वाटत असेल की कमी पडेल तर त्यावेळेस तुम्ही 9.25 एवढं वाढवू शकता. काय आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर नेक्स्ट टाईम जर तुम्हाला ही ट्रिक कामं आली, म्हणजे कसं आहे सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं स्वतःचं ब्लाऊज बनवताय, त्यावेळेस तुम्ही काय करा, स्वतःचं असो या क्लायंटचं असो, 9 टाकून बघायचं. 9च्या ऐवजी 9.25 टाकून बघा. बरोबर जर पुरलं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, याच्यापेक्षा थोडंसं 2 इंच म्हणजे 2 लाईन एक्स्ट्रा घ्यायचं आहे, ही लक्षात ठेवायचं. जर स्लीव्ज टाकलेली एक्स्ट्रा झाली तर काय करायचं, 9 इंच परफेक्ट ठेवायचं. म्हणजे ही एक गोष्ट सिम्पलशी आहे. तसं मी तुमच्यासोबत चार्ट तर शेअर करणारच आहे, पण ज्यावेळेस चार्ट पण नसेल तुमच्याकडे तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. तर हे बघा मी इथे जी घडी टाकणार आहे ती टाकणार आहे मी 9ची घडी. आता 9ची घडी टाकताना हा माझा झाला आहे सिंगल पेपर. त्याच्यानंतर मी हा केला आहे फोड. तर फोड टाकताना आता ही जी घडी आहे ऑलरेडी माझी ती आहे 10.5ची घडी. आता मी याला 9.5 करणार आहे, तर 9.5ची घडी करायची आहे मला.
तर आपल्याला याला 9.5ची घडी बनवायची. तर त्यावेळेस आपण काय करणार, याला 9.5ची घडी देणार आहोत. म्हणजे आपण तुम्ही असं पण करून घेऊ शकता. एकदा मी बघून घेते पेपर फोल्ड करायच्या अगोदर, म्हणजे ते पेपरवरती रिंकल्स पडून जात आहेत त्याच्यासाठी. तर आपलं 9.5 कुठं येतं आहे, आपण इथून बघू शकतो. आपलं 9.5 येते इथे. तर तुम्हाला आता म्हणजे तुम्हाला असं ज्यावेळेस तुमच्याकडे कपडा असेल त्यावेळेस तुम्हाला कपडा असा फोल्ड करायचा आहे. आता माझ्याकडे पेपर आहे, एक्स्ट्रा गेला तर हरकत नाही, म्हणून काही प्रॉब्लेम नाही. पण तुमच्याकडे कपडा असेल, आपल्याला ब्लाऊज शिवेपर्यंत प्रत्येक कपडा कामच येतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, असा अखंड कपडा तुमच्याकडे उरला पाहिजे याची काळजी घ्यायची. पायपिंगला असो या पट्टीला असो, प्रत्येक वेळेस अखंड कपडा आपल्याला कामच येऊन जातो. त्यावेळेस तुम्ही अशी घडी करून घेऊ शकता. आता मी तुम्हाला फक्त इथे दाखवलेली आहे. पेपर असेल तर तुम्हाला अशी घडी करायची गरज नाही, थोडा एक्स्ट्राही गेला तरी काही हरकत नाही. आता मी इथे 9.5ची घडी करून घेतलेली आहे. हा आहे माझा मिडलचा फोल्ड. आता हे बघा, इथे 9.5 आपण इथे ही 9.5ची आपली घडी रेडी झालेली आहे. तर इथे आहे आपली 9.5ची घडी. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपण 9.5ची घडी रेडी करून घेतलेली, तर सगळ्यात पहिले 9.5 घेतलं. हे आहे तुमचं, एवढं तर क्लिअर झालं आहे आपलं. त्याच्यानंतर आपण ही जी स्लीव्ज मोजलेली होती ती होती 6 इंच. ओके, ती मोजल्याच्यानंतर आपल्याला इथे हा जो भाग असतो तोही मोजायचा असतो, राऊंडवाला भाग. तर तो किती आहे, हा याला म्हणतात दंडघेर किंवा स्लीव्ज राऊंड. आणि हे जे आहे ही स्लीव्जची हाईट आहे, किंवा तुम्ही उंची म्हणू शकता, बाही उंची, बाही रुंदी, किंवा स्लीव्ज हाईट, स्लीव्ज विड्थ, किंवा स्लीव्ज राऊंड असंही म्हणू शकता, किंवा दंडघेरही म्हणू शकता. हा आहे 6.5. तुम्ही इथे बघू शकता, हा आहे 6.5. मग आपली उंची आहे 6 इंच आणि दंडघेर आहे 6.5 इंच. तो घेताना त्यावेळेस आपण जेव्हा 6.5 आहे तर आपल्याला नेहमी घ्यायचं आहे 7.5. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये हाईटमध्ये पण 14 असेल तर 15 घ्यायचं असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे हे माप आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. 6.5 असेल तर आपल्याला घ्यायचं आहे 7.5 इंच. मग इथे आपण किती घेणार, 7.5 इंच. हे झालंय माझं 7.5 इंच. त्याच्यानंतर आपली ही जी घडी होती मी 9.5ची घेतलेली होती. आपण 9 इंचही घेऊ शकता, पण काय आहे पेपर म्हणजे खूपच आता परत इथे थोडंसं फोड होतं ऑलरेडी. इथे तुम्ही बघू शकता असं रिंकल्स दिसत आहे, आणि माझं नेमकी 9 ह्या दोन्हीच्या मध्ये येतं. तर पेपरची फिनिशिंग चालल्या जात होती म्हणून मी 9.5 घेतलेलं आहे. तुम्ही 9 घेतलं किंवा 9.5 घेतलं तरी काही, म्हणजे तुमच्या स्लीव्जनुसार तुम्हाला जसं मी आता माप सांगितलं त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे. इथे मी फक्त तुम्हाला एक स्लीव्जचा शेप देण्याची ट्रिक सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या विथपेक्षाही जास्त स्लीव्जचा शेपमध्ये लक्ष द्यायचं आहे. कसं करायचं आहे, आपण इथे घेतलेली आहे 7.5 इंच. त्याच्यानंतर आपली इथे जी घडी असती त्या घडीच्या बाजूने आपल्याला, म्हणजे ओपन भाग असतो, बंद बाजूने आपल्याला नेहमी बंद बाजूने आपल्याला इथली उंची टाकायची असती, बंद बाजूने. तर हा आहे आपला बंद भाग आणि हा आहे आपला ओपन भाग. तर त्या बाजूने आपण जी घडीची हाईट होती, स्लीव्जची हाईट होती ती आपण टाकलेली आहे. जो ओपन भाग आहे त्या साईडने पण आपल्याला 7.5 टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला एक आता हे कशासाठी, जे वरतून आपल्याला एक माप घ्यायचं आहे की जे तुम्हाला स्लीव्जचा शेप व्यवस्थित येईल, म्हणून तुम्हाला इथे पण माप टाकून घ्यायचं आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता हा जो भाग दिलेला आहे आपण 7.5 ओपन बाजूने, तर ओपन बाजूने आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्या स्लीव्जची, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर तुमच्या स्लीव्जची हाईट 5 इंच असेल तर तेव्हा तुम्हाला इथे 2.5 पर्यंत घ्यायचं आहे. म्हणजे इथे हा 2.5चा भाग घ्यायचा आहे. पण कधी 5, 4, 3, 2 असं असेल तर, 2 तर शक्यतो कोणाच्या स्लीव्ज राहत नाही, पण 3, 3.5, 4, 5 असं असेल तर तोपर्यंत तुम्हाला वरतून 2.5 इंचच घ्यायचं आहे. म्हणजे इथे असं 2.5 इंच. आता आपली स्लीव्ज किती रेडी आहे, 6.5, म्हणजे आपली 5च्या वरती चाललेली आहे. त्याच्यासाठी आपण घेणार आहोत इथून 3 इंच. ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे जे 3 इंच घेतलेलं आहे, हे 3 इंच घेतलेलं आहे त्याच्याच सरळ आपल्याला इथे 2 इंच माप घेऊन ठेवायचं आहे. स्ट्रेट भाग, सरळ, एकदम सरळ, कुठेच म्हणजे मागे पुढे नाही, सरळ आपल्याला
2 इंच घेऊन ठेवायचं आहे अशा पद्धतीने. हे 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर एवढं माप तर झालं. आता आपलं रेग्युलर आलं. हे 2 इंच तुम्ही वाटलंस तर इथे लिहून ठेवू शकता की हे किती घेतलेलं आहे आपण. ते आहे आपलं 2 इंच. त्याच्यानंतर तुम्ही इथेही लिहून ठेवू शकता किती घेतलेलं आहे, 7.5. तर हे 7.5 इंच. आता आपल्याला इथे शेप देण्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे. तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस जणींचं हेच होतं की स्लीवचा शेप आहे तो येत नाही व्यवस्थित. त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. काय करायचं आहे, हे जे 2 इंच घेतलेलं आहे हे माप इथून आणि इकडे आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचचा अंदाज ठेवायचा आहे. 1 इंचचा असा अंदाज सरळ ठेवायचा. इथं मार्किंग नाही केली तरी चालते. फक्त 1 इंचाचा असा सरळ माप आणि असा अंदाज ठेवायचा आहे. आणि हे बघा या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, हे झालं आहे आपलं. किती येतं आहे, 8 इंच. तर याचा मिडल येणार आहे आपला 4 इंचाचं. तर त्यावेळेस जर तुम्हाला असं डायरेक्ट लक्षात येत नसेल की मिडल किती येणार आहे, तेव्हा हे जे टोक आहे ते इथं ठेवायचं टेपचं आणि असं येणार आपला मिडल. जिथे आपलं एकदम टेपचं टॉक असं फोल्ड आला आहे तिथे आपण असं मार्किंग करून घेऊया. तर हे आलेलं आहे आपलं मिडल. तर हा मिडल जो आलेला आहे, तर ह्या मिडलच्या बाजूनी काय करायचं आहे आपल्याला, कुठलाही एक भाग ॲरो पकडा. हे जे आपलं टेपचे 1 2 3 4 लाईन आहे, ह्या ॲरोच्या मध्ये तुम्ही हे मार्किंग ठेवा. कुठलाही हा घ्या, हा घ्या, हा घ्या, कुठलाही काही हरकत नाही. कुठलाही घेतलं तरी फक्त 2 लाईन इथे मार्किंग आणि 2 लाईन इथे मार्किंग टेप मार्किंगच्या बाजूला करायची आहे. खालची जी मार्किंग आहे 2 लाईन इथे आणि 2 लाईन इथे. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, की तुमच्या दोन्ही मिळून अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे. फक्त सोपं आहे, काहीच म्हणजे अवघड काहीच नाही आहे. ह्या दोन्हीचं मिडल काढायचा. जो डॉट येईल इकडं 2 लाईन इकडं 2 लाईन द्यायचं आहे. संपलं. आता शेप द्यायचा. तर शेप देताना सगळ्यात पहिले आता हा जो डॉट आहे म्हणजे ही जी मार्किंग आहे त्याच्यावर आपण शेप देणार आहोत. इथून आपला एवढा तर सरळ येणार. म्हणून मी सरळ सांगत होते की आपल्याला हा एवढा सरळच घ्यायचा आहे. तर तुम्ही 1 इंच एवढंही घेऊ शकता. बाकी काही दुसरं नव्हतं. हे बघा आता आपल्याला इथून जो घेतलेला तो पण इथूनच मॅच होणार आहे. हे बघा एकदम सोपं आहे, काहीच नाही. मी इथून स्टार्ट केलं, याच्यावर जॉईन केलं आणि इथून याला असा थोडासा उतरता शेप दिला आहे. तुम्ही बघू शकता एकदम सोपं आहे. दुसरं पण आपल्याला तेच करायचं आहे. फक्त दुसरं काय, इथे 2 इंच जॉईन येणार आहे सोबत. तर आपलं तसं इथे पण 1 इंचापर्यंत आपलं सोबतच येणार. 1 इंचापासून ती थोडीशी बाजूला होत जाणार इथपर्यंत. इथून परत ती एकत्र होणार. तर तुम्ही बघा इथून एकत्र. आता इथून ती बाजूला होत जातील दुसरी लाईन आणि आपण जे दुसरं मार्किंग केलं होतं त्याच्यासोबत जाऊन इथे अशी याच्यात मिक्स होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे पण आपली मिक्स होत चालली. ती काहीच नाही, फक्त आपल्याला ह्या ज्या 2 लाईन आहेत त्या अगदी व्यवस्थित ठेवायच्या. दोन्हीच्या मध्ये अर्धा इंचाचं डिस्टन्स ठेवायचं आहे. बस झालं. आपला वरचा स्लीवचा शेप झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर आपली खालची किती होती, 6.5ची फिटिंग होती. तर इथून आपल्याला 6.5 घ्यायचं आहे. जी खालची फिटिंग होती आपली 6.5ची ते घेतलेलं आहे आपण 6.5 आणि 1.5 इंच मार्जिनसाठी. हे तर कंपल्सरी 1.5 इंच मार्जिन आहे 6.5ची फिटिंग. तर हे दोन्ही जे आलेलं आहे त्याला आपण हा जो कॉर्नर आहे तो असा क्रॉस जोडून देणार आहोत. किंवा तुम्ही इकूनही 1 इंच घेऊ शकता. तुम्ही बघू शकता इकून 1 इंच आलंच असेल. हे बघा 1 ते 1.25 इंच आलं. इकून 1 इंच घेऊ शकता. किंवा हे सोपं आहे की रुंदी प्लस 1.5 इंच मार्जिन. हे झालं आहे तुमच्या स्लीवचं मार्किंग. अगदी सोपी ट्रिक आहे, काहीच नाही. म्हणजे हार्ड वगैरे काहीच नाही. अगदी नवीन करत असेल तर त्यांनाही अगदी सोपं. आता हे घेऊया आपण कट करून. हा आपला खालचा भाग तो पण आपण कट करून घेणार आहोत क्रॉसमधला. हा झालेला आहे आपली स्लीव्ज. आता आपला हा जो मिडल आहे त्याला आपण असं थोडासा नॉच देऊया असा आणि ओपन करून आपल्याला हा भाग कट करायचा आहे जो फ्रंट साईडला लागणार आहे. तर हा इथून आपल्याला कट नाही करायचा. जिथून आपण वाढवत आणलेली आहे तिथूनच आपल्याला कट करायची आहे. हे बघा
एकदम छान आपली एकदम छान पद्धतीने आपली स्लीव्ज. हे बघा अगदी एवढाच आपला शेप निघाला. प्रत्येक वेळेस तुमचा शेप असाच निघाला पाहिजे जसं आपल्या या स्लीव्जमध्ये निघालेला आहे. तर इथे झालेलं आहे आपले ही स्लीव्ज कटिंग रेडी. तर तुम्हाला जी मोठी स्लीव्ज बनवायची आहे ती पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्कीच दाखवणार आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्लीव्जची घडी आणि आपला जो चार्ट आहे तो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. तर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.